नमस्कार मित्रांनो, स्पार्टन पद्धती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. तर बघा, एक नवीन शाळेची जाहिरात आलेली आहे मित्रांनो. जयसिंगपूर बघा, या ठिकाणी आपल्याला जाहिरात दिलेली आहे. जयसिंगपूर शिक्षण प्रसारक मंडळ, जयसिंगपूर संचलित नवजीवन हायस्कूल ज्युनियर कॉलेज जयसिंगपूर, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर येथे माध्यमिक विभागात 6वी ते 8वी करिता बघा खालील काही पदे शिक्षण सेवक पद भरायचे मित्रांनो. बघू शकता, शिक्षण सेवकाचं पद आहे मित्रांनो. तर बघा, या ठिकाणी दिले सहाय्यक शिक्षकाचं पद आहे मित्रांनो. कलासाठी मित्रांनो बघा, 6वी ते 8वी साठी पदसंख्या 1 मित्रांनो. बघा, GD आर्ट, डिप्लोमा इन आर्ट्स आहे मित्रांनो. बघा, आर्ट इन एज्युकेशन्स, विषय कला, इमाव जागा 100% शांतांनी शाळा आहे मित्रांनो. वरील सहाय्यक शिक्षक पदासाठी बिंदू नामावली नुसार इमाव या संवर्गाचे पद भरायचे मित्रांनो. बघा मित्रांनो, इमावची जागा आहे मित्रांनो, त्याच्यामुळे इतर मागासवर्गीयांसाठी एक चांगल्या ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो. वरील पदासाठी सुयोग्य असणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्या मूळ कागदपत्रासह अर्जासहित मंगळवार दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी ठीक तुम्हाला 11 वाजता नवजीवन हायस्कूल ज्युनियर कॉलेज जयसिंगपूर, 9वी गल्ली, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी मुलाखतीसाठी हजर राहायचं मित्रांनो. एक चांगली मित्रांनो, ज्यांच्याकडे मित्रांनो कला शिक्षण झालेलं आहे मित्रांनो, त्यांनी जर तुमच्याकडे जर असेल मित्रांनो, तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा मित्रांनो. एक नक्की चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो. नेक्स्ट मित्रांनो बघा, सावजी शिक्षण संस्था गोंदिया हिंदी भाषिक अल्पसंख्याक शाळा आहे मित्रांनो, द्वारे संचलित श्रीमती इंदिराबेन हरिहरभाई पटेल प्राथमिक शाळा कुडवा गोंदिया, तालुका जिल्हा गोंदिया येथे मित्रांनो. बघा, 24-25च्या संच मान्यतेनुसार रिक्त पद आहे मित्रांनो. या ठिकाणी परवाना पत्रसुद्धा दिलेलं आहे, बघू शकता. शिक्षण सेवकाचं एक पद आहे मित्रांनो, 1ली ते 5वी करता. मित्रांनो 2 पद आहे, 1ली ते 5वी करता. बघा, HSC DED TET तुम्हाला किंवा TET किंवा CET तुम्ही उत्तीर्ण हवं मित्रांनो. 100% शांतनी शाळा आहे मित्रांनो. वेतन मानधन बघू शकता मित्रांनो, 16,000 आहे. अल्पसंख्याक असल्यामुळे कोणत्याच प्रकारचं आरक्षण लागू नये मित्रांनो. त्या ठिकाणी 18 वर्ष पूर्ण पाहिजे. शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादा राहतील मित्रांनो. आणि रिक्त पदाचे कारणसुद्धा दिले बघू शकता, सेवानिवृत्तीमुळं रिक्त पदे मित्रांनो. इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने शाळेच्या कार्यालयात दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी रविवारी सकाळी 11 ते 4च्या दरम्यान मूळ प्रमाणपत्रासह तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो. बघा, या ठिकाणी मोबाईल नंबरसुद्धा देईल मित्रांनो, तुम्ही कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता. अल्पसंख्याक शाळा आहे मित्रांनो, त्याच्यामुळे नक्कीच त्या ठिकाणी जा मित्रांनो. 100% शांतनी शाळा आहे. नेक्स्ट आहे भारतीय बौद्ध बघा, धम्मज्ञान विद्यालय अमरावती शाखा नागपूरद्वारे संचलित मित्रांनो. बदन धर्मकीर्ती प्राथमिक व कनिष्ठ महाविद्यालय अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा आहे मित्रांनो. या ठिकाणी दिले 11वी-12वी बघा, MSc BEd गणितासाठी मित्रांनो. शासकीय नियमानुसार वेतन श्रेणी राहील. खुल्या वर्गासाठी मित्रांनो, म्हणजे कोणत्याही प्रवर्गातले तुम्ही हे करू शकता मित्रांनो. पदसंख्या 1च आहे. पद रिक्त होण्याचं कारण सुद्धा दिले सेवानिवृत्तीमुळं. त्यानंतर नेक्स्ट शिक्षण सेवक मित्रांनो बघा, 1ली ते 4थीसाठी BA BSc DED पाहिजे मित्रांनो. वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार राहील. खुल्या वर्गासाठी जागा आहे, 1च पद आहे मित्रांनो. सेवानिवृत्तीमुळं रिक्त झालेलं पद आहे, बघू शकता. सदर संस्था धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार अधीन राहून पदे भरायचे मित्रांनो, बघू शकता. तरी गरजू मुलाखतीकरिता बुधवार दिनांक 6 ऑगस्ट 2025 सकाळी ठीक 11 वाजता तुम्हाला वदंग धम्मकीर्ती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अमरज्योती नगर नार रोड नागपूर येथे स्वखर्चाने आवश्यक दस्तावेज उपस्थित राहायचं मित्रांनो. बघा मित्रांनो, एक चांगली ऑपॉर्च्युनिटी, नक्की तुम्ही त्या ठिकाणी जाऊन मुलाखत देऊ शकता मित्रांनो. बघा, हे सुद्धा मायनॉरिटी स्कूल आहे मित्रांनो, बघू शकता. या ठिकाणी दिलेलं आहे राजकुमार केवरामनी ज्युनियर कॉलेज आहे मित्रांनो, नागपूरची जाहिरात आहे मित्रांनो. बघा, 100% अशी अंधनी शाळा आहे मित्रांनो, ज्युनियर कॉलेज. यामध्ये दिले बघू क्वालिफिकेशन दिले आपले MA BEd, MA हिंदी, MA सोशोलॉजी सब्जेक्टसुद्धा दिले. सॅलरी बस गव्हर्नमेंटनुसार.
कॅटेगरी ओपनची मित्रांनो बघू शकता, फुल टाईम अशी वॅकन्सी मित्रांनो. तुम्हाला पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूला हजर राहायचं मित्रांनो. या ठिकाणी दिलेलं आहे 11 ऑगस्ट 2025ला मंडेला तुम्हाला हजर राहायचं 10 ते 12:30 वाजेपर्यंत. पूर्ण टोटल तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट घेऊन जायचं आणि एक सेट तुम्हाला टेस्ट तुमचे जॉबसुद्धा घेऊन जायचं. म्हणजे मित्रांनो तुम्हाला ॲप्लिकेशन द्यावं लागेल. त्या ॲप्लिकेशनला सोबत तुम्हाला तुमचे झेरॉक्स एक बंच जोडायचा मित्रांनो. त्या ठिकाणी हजर राहायचं मित्रांनो. 100% शांतनी शाळा मित्रांनो. बघा ज्युनियर कॉलेजवरती पदे मित्रांनो. MA BEd क्वालिफिकेशन आहे. MA इन हिंदी असलं तर अपॉर्च्युनिटी चांगली मित्रांनो. नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा मित्रांनो. नेक्स्ट मित्रांनो ईथ एज्युकेशन्स वेलफेअर सोसायटीची जागा मित्रांनो बघू शकता. मायनॉरिटी ट्रस्ट पण सेल्फ फायनान्स आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी माध्यमसुद्धा दिले उर्दू किंवा इंग्लिश मीडियम. MA BEdची जागा मित्रांनो. बघा टोटली फुल टाईम MA BEd आहे. हिंदी इंग्लिश आणि इकॉनॉमिक्स MA BEd आहे मित्रांनो. MSc BEd बायोलॉजी MSc BEd केमिस्ट्री फुल टाईमसाठी मित्रांनो बघू शकता. जर तुमच्याकडं जर MA BEd वगैरे झालेलं असेल MSc BEd झालं असेल मित्रांनो नक्की त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा. या ठिकाणी दिलेलं बघू शकता. रिझ्यूम तुमची ओरिजिनल झेरॉक्स ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि झेरॉक्स एक कॉपी तुम्हाला सोबत घेऊन जायची मित्रांनो. 2 ऑगस्ट 2025ला हजर राहायचं 10:30 वाजता मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेससुद्धा दिले बघू शकता. यूथ एज्युकेशन वेलफेअर सोसायटी नॅशनल कॅम्पस नॅशनल हायस्कूल कॉलेज मौलाना आझाद रोड सरदार सर्कल्स नाशिक. या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो. तुम्हाला ॲड्रेससुद्धा दिलेला आहे. एक चांगली ऑपॉर्च्युनिटी नक्की मित्रांनो त्या ठिकाणी हजर होऊन तुम्ही मुलाखत देऊ शकता. अशा नवीन जाहिराती पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. लवकर तुमच्यासाठी 100% शांतनी शाळाचे मित्रांनो अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शाळेची जाहिराती घेऊन येतो मित्रांनो. तोपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.